मोलमजुरी करणारा वर्ग आहे ना, त्याचंच तुम्ही कमिशन खाता आणि मोठमोठे जे लोक आहेत ना, त्यांची तुम्ही मोठमोठ्या लोकांची तुमचे लागेबांधे असतात, तुम्ही त्यांचं कमिशन खाऊ शकत नाही, पण सर्वसामान्य जनतेचा आम नागरिकाचं तुम्ही कमिशन खाता. आणि काय कमिशन घेऊन केलं तो तुम्ही? गाड्या माड्या बंगले हेच घेतलेत ना, आणि लोकांना लुटून लबाड बोलून जमिनी हडप केल्यात, हे केलं. आणि ह्याच्यातून काय केलं हे इथंच सोडून गेलात. आणि तुमची पोरं सुद्धा तुम्हाला सांभाळू शकत नाही. लाज वाटते, शोकांतिका ही. कमिशन खाल्लं, तुमची पोरं सुद्धा एवढं धनसंपत्ती कमवलीत आणि पोराने असं तुम्हाला लाथाडलं. काय कमवलं तो तुम्ही? तू लोकांच्या टाळूवरचं माथ्यावरचं जर तुम्ही जर खाणार असाल तर कधी सुखानं झोपू शकत नाही ना, सुखानं मरू शकत नाही. ही खरी सत्यता आहे. शिवनेत्र भैरजी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे की कमिशन. असंख्य लोक कष्ट करत असताना, नोकरी करत असताना सुद्धा पार्ट टाइम जॉब म्हणून कमिशन खाऊ लागले. अरे हे कमिशन कशामध्ये खावं, कोणी खावं, कोणी घेतलं पाहिजे, आणि कमिशनचा पार्ट कोणाचा आहे आणि कशामध्ये कमिशन घ्यावं, आणि ह्याचे फायदे आणि तोटे खूप घातक आहेत बरं का मायबाप. ऐकून घ्या, खूप विषय गंभीर आहे. आणि हे आपल्या मानवता धर्म हा जो आपल्या जगामध्ये सर्वात मोठा जो धर्म मानला जातो तो माणुसकी धर्म हा संपुष्टात निघालेला आहे. काळिंबा फासू लागला याला. ज्या आपल्या वाडवडिलांनी, थोर पुरुषांनी हे जीवन इथपर्यंत आणून ठेवलं ना, आपल्याला ज्या हातामध्ये दिलेलं आहे ते आपल्याला सुद्धा सांभाळता येत नाही. शोकांतिका आहे. आपल्याला ते टिकवता येत नाही. आणि त्यांनी कशावरती टिकवलं आणि कोणत्या कायद्यावरती टिकवलं? छत्रपतींच्या काळामध्ये तलवारीच्या धारेवरती, टोकावरती हे स्वराज्य चालत होतं. तो आता या कलियुगामध्ये 21व्या शतकामध्ये कमिशनशिवाय जीवन चालेना. पायवाट सुद्धा एक सुद्धा वाट चालेना, संपना. सर्वसामान्य जनता, आम जनताने हात टेकले. कष्ट करून, घाम गाळून ही जनता बेजार झाली, ढिसाळ झाली. बिचारी कष्ट करून मरू लागली. हे कमिशन भरून. आणि कमिशन कोणी खावं, कमिशन कोणी घेतलं पाहिजे आता तुम्हाला सांगतो. आज कमिशन कोण घेतंय? आज या वाडवडिलांनी मायबाप हो आजपर्यंत चालवून आणलं इथपर्यंत शब्दावरती. आज अरे बाबा असं काम आहे ना, जा त्याचं काम करून द्या. परंतु कष्टाचा पैसा त्यांनी जरूर घेतला, कष्टाचं मोल त्यांनी जरूर मोजलं, कारण त्यांना सुद्धा घर चालवायचं होतं. परंतु त्यांनी एखाद्याला वाट दाखवायची की एखाद्याची ओळख सांगायची तर त्यांनी कमिशन घेतलं नाही. किंवा एखादा माणूस मेला किंवा एखाद्याचा वैद्यापाशी जायचं तर त्यांनी कमिशन खाल्लं नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे की आजच्या या कलियुगामध्ये किंवा या सुशिक्षितांमध्ये हॉस्पिटलमध्ये जायचं तरी कमिशन खाल्लं जात आहे. मेलेल्या माणसाची बॉडी बाहेर काढायची तरी कमिशन खाल्लं जात आहे. एखादी फाईल इकडची तिकडे नेऊन द्यायची तरी कमिशन खाल्लं जात आहे. अरे मेलेल्या माणसाच्या मड्याचं साहित्य जरी, तिरडीवरचं साहित्य आणायचं तरी तिथं कमिशन खाल्लं जात आहे. अरे दुर्दैव वाटतंय की ज्या वाडवडिलांनी, या साधू संतांनी, थोर पुरुषांनी इथं काय रचून ठेवलं. आणि ज्या थोर पुरुषांचे आपण जयंत्या साजऱ्या करतो त्यांचे काय विचार आपण धारण केले आणि काय त्यांच्यापासून आपण घेतलं. आणि मोठमोठ्या जयंत्या साजऱ्या करायच्या आणि त्यांचे आपण विचार वेशीवरती बाहेर ठेवायचे आणि आपण आज इथं वेगळं आपल्या मनमर्जीने व आपल्याला वाटेल तसं पाटाने पाणी वळवायचं अशी अवस्था झालेली आहे. आज तुम्हाला सांगतो, मेलेल्या माणसाच्या मड्यावरचं लोणी खाणारी, माथ्यावरचं लोणी खाणारी ही जनता आज तुम्हाला सांगतो वेड लावू लागली. प्रत्येक माणसाला वेगवेगळं वळण लावून द्यावं लागले. येणारी पिढी ह्याच्यातून काय आदर्श घेणार आणि तुमच्यापासून काय शिकणार? शोकांतिका वाटते. तुम्ही मेलेल्या माणसाच्या दफनाचं सुद्धा याच्यामध्ये कमिशन खाता, हॉस्पिटलमध्ये कमिशन खाता, जेवणामध्ये कमिशन खाता, असंख्य तू झेड गोष्टींमध्ये कमिशन खाता. बरं हा कमिशन खाणारा वर्ग तरी कोण? कष्ट करणारा वर्ग आहे. कष्ट करणारा पार्ट टाइम जॉब करतोय हा कमिशनचा. अरे पार्ट टाइम जॉब करून तुला पार्ट टाइम लागला ना, हॉस्पिटलमध्ये सर्जऱ्यांचा जॉब लागलाय, तुला गोळ्यांचा पार्ट टाइम जॉब लागलाय ना, तू खातो ना, तुझ्या घरामध्ये बायका पोरं सुखाची आहेत का? गोळ्या खाऊन तू मरायला लागला, चिरफाड होऊ लागली. अरे तू लोकांच्या टाळूवरचं माथ्यावरचं जर तुम्ही जर खाणार असाल तर कधी सुखानं झोपू शकत नाही ना, सुखानं मरू शकत नाही. ही खरी सत्यता आहे. राग येत असला ना मायबाप तरी क्षमा मागतो तुमची, परंतु ही सत्यता बदलली पाहिजे. अरे कष्टाचं खाण कष्टाने राहा ना. अरे जो कष्ट करतो ना तो निवांत झोपतो. जो आपला मोलमजुरी करणारा वर्ग आहे ना त्याचंच तुम्ही कमिशन खाता. आणि मोठमोठे जे लोक आहेत ना त्यांची तुम्ही, मोठमोठ्या लोकांची तुमचे लागेबांधे असतात, तुम्ही त्यांचं कमिशन खाऊ शकत नाही, पण सर्वसामान्य जनतेचा, आम नागरिकाचं तुम्ही कमिशन खाता. अरे सर्वसामान्य नागरिक हा घाम गाळतो, कष्ट करतो, अहो रात्र मेहनत करतो आणि त्याचंच तुम्ही पैसे खाता. आणि पैसे खाऊन काय करतो तो कष्टकरी वर्ग आहे ना, रात्रीचा विचारात निवांत झोपतो. परंतु हरामखोर तू झोपू शकत नाहीस. कमिशन खाणाऱ्या तू झोपू शकत नाहीस. त्याचं कारण असं आहे
की तुला कधीच झोप लागू शकत नाही, तुझ्या अंगातून कधी घामगी निघू शकत नाही ना, तू कधी लोकांचं प्रेम घेऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे तुला झोप लागू शकत नाही. तू गोळी खाल्ल्याशिवाय झोपू शकत नाही ना, तू गोळी खाल्ल्याशिवाय चालू शकत नाही, सर्जरी केल्याशिवाय तू निवांत आयुष्य जगू शकत नाही आणि तू 50च्या पुढे जाऊ शकत नाही. ही खरी सत्यता आहे. कमिशन खाणाऱ्यांना लक्षात घ्या, ही खरी अवस्था आहे. आणि ज्या वाडवडिलांनी हे इथपर्यंत आणून ठेवलं ना, ते सुद्धा तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला टिकवता येणार नाही. अरे ज्या तुमच्या वाडवडिलांनी सुद्धा नाव कमवलं होतं, अरे नाव कमवून त्यांचं नाव आहेच आणि त्यांनी कोरून गेले, परंतु तुम्ही हरामखोरांनो कमिशन खाऊन तुमचं नाव आहे ना मातीमोल करताय. आज लाज वाटते की तुम्ही मेलेल्या माणसाच्या मड्यामध्ये सुद्धा कमिशन खाता. एखादा वकील द्यायचा तरी तिथं कमिशन खाता, एखाद्या माणसाची ओळख दाखवून द्यायची तरी तिथं कमिशन खाता. हे कमिशन कुणी खावं? अरे पार्ट टाईम जर तुम्हाला जॉबच पाहिजे तर शेतकऱ्याकडे जा ना, तिथं मोलमजुरी करा, एखाद्या भिगाऱ्याकडे जा, तिथं कष्ट करा, कुरिअर करा, डिलेवऱ्या करा, जेवणाची डिलेवऱ्या करा, असंख्य पार्ट टाईम नोकऱ्या आहेत ना. अरे तिथं करा ना, कुठं पॅकिंग करा, कुठं काहीतरी ते जी ड्रायफ्रूट आहे असं ते असंख्य अशा नोकऱ्या आहेत की पार्ट टाईम ते करा ना. तिथं घासा, तिथं झिजवा, डोळ्याला ताण द्या, मणक्यांना जरा त्रास द्या, स्नायूंना आपल्या बळ द्या, तर तिथं कष्ट करा, त्या कष्टातून पैसा कमवा रे, सुखाने झोपाल. आणि तुम्हाला सांगतो बायका पोरं सुद्धा सुखाने नांदतील. आणि काय कमिशन घेऊन केलं तो तुम्ही? गाड्या माड्या बंगले हेच घेतलं ना, आणि लोकांना लुटून लबाड बोलून जमिनी हडप केल्यात, हे केलं. आणि ह्याच्यातून काय केलं? हे इथंच सोडून गेलात. आणि तुमची पोरं सुद्धा तुम्हाला सांभाळू शकत नाही. लाज वाटते. शोकांतिक आहे ही. कमिशन खाल्लं, तुमची पोरं सुद्धा एवढं धनसंपत्ती कमवलीत आणि पोराने असं तुम्हाला लाथाडलं. काय कमवलं तो तुम्ही? आणि ही सुशिक्षित वर्ग, अरे तुम्हाला तर सुशिक्षित आहात, तुम्हाला तर कळलं पाहिजे, तुम्हाला तरी वेगळंच पैशाचं वेळ लागू लागलं. तुम्ही अनेक मार्ग तर ते एकदम घाणेरडे सुद्धा चाळी लोकांनी चालू केले पैशासाठी. दुर्दैव वाटतं की तुम्ही या असे चाळी करून. अहो तुम्हाला सांगतो, हे कमिशन कुणी खाल्लं? जे कष्टकरी वर्ग आहे त्याने पार्ट टाईम, अरे असंख्य नोकऱ्या आहेत ना त्या करा. परंतु तुम्हाला सांगतो मायबाप, हा एखादा जर कमिशन खाऊन त्यानं कार्यालय उभं केलंय, ऑफिस टाकलंय आणि मग तो जबाबदारी घेतो, एखाद्या कामाची जबाबदारी घेतो आणि तो तुम्हाला मार्ग दाखवून देतो आणि त्याची पूर्ण शेवटपर्यंत जबाबदारी असते. आणि तो माणूस कमिशन घेणार आहे हे आपल्यालाही माहिती आहे. त्याने कार्यालय टाकले, तो जबाबदारी घेतो, जो त्याचं व्यवसायच येतो, तर त्याच्यापाशी उतरणं तो कमिशन खायला हे सत्यता आहे. परंतु तुम्ही नोकऱ्या करून तुमच्यापाशी एखाद्या ओळखीच्या व्यक्तीचा नंबर मागावा का नाही असा प्रश्न पडू लागला आता नागरिकांमध्ये. ही सत्यता आहे. आणि प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगा की लोक कसे कमिशन खातात आणि काय काय करतात. आज तुम्हाला सांगतो, आणि कमिशन खाऊन आपलं झालं काय? तर आपण डॉक्टरांच्या दवाखान्यांच्या भरत्या केल्या, सर्जऱ्या केल्या, असंख्य व्यक्ती सर्जऱ्या करून घाईवर आले. आणि आज एक सुशिक्षित वर्ग सुशिकला आणि तो ज्या बापजाजांनी इथे लोकांना मार्ग दाखवला, त्या मार्ग दाखवत असताना आपल्या बापाला सुद्धा काय सांगतंय, बापा ही जनसेवा फुकट सेवा ही बंद करा आणि आता तुम्ही ह्याच्या पाठीमागे पैसे घ्या, काय हे फुकट सेवा करता? अरे परंतु जो बाप आपल्या मित्रासाठी किंवा आपल्या ओळखी पाळखीच्या माणसांसाठी, नातेवाईकांसाठी त्याने जीवाचं रान केलेलं असतं, त्यांनी सुद्धा त्याच्यासाठी जीवाचं रान केलेलं असतं आणि एकमेकाच्या सहकार्याने त्यांनी हे आजपर्यंत उभं केलेलं असतं. आणि त्याच्यातून सुद्धा तुम्ही ही सुशिक्षित मुलं तुम्ही त्यांना कमिशन का म्हणता? अरे आज तू जन्माला आला ना मूर्खा, हेच मोठं सर्वात मोठी कमाई आहे, हेच मोठं कमिशन आहे. कारण की त्यांच्या एकमेकाच्या सहकार्याने हे उभं राहिलं आणि हे इथपर्यंत चालून आलं आणि त्याच्या जोरावरती आज तू जन्माला आला आणि शिकवलं तुला, आज शिकवलं तुला, मोठा केला आणि तू त्याच्यातून कमिशन खायला बघतो. अरे हरामखोर, लाज वाटली पाहिजे. हे बदला. येणारा काळ ह्या कमिशन शिवाय जगू शकत नाहीये. आणि हे कमिशन आहे ना पावलोपावली तुम्हाला टोचेल, तुम्ही जीवन जगू शकत नाहीये. हे थांबलं पाहिजे कुठंतरी. आणि हे कमिशन आयुष्य उद्ध्वस्त करेल मायबाप हो, लक्षात घ्या. हे थांबवा. ज्या थोर पुरुषांनी आपल्या वाडवडिलांनी हे जे चालवलं ना ते टिकवा. अरे मोठा श्रीमंत व्यक्ती असतो, त्याच्या पोराला टिकवता येत नाही ना, आपली पोरं अशी कमिशन घेऊन करणार तरी काय? अरे व्यसनी पोरं झाली तुमची, त्यांना मोकाट पैसा दिला, काय केलं त्यांनी? तुम्हाला सांभाळू शकत सुद्धा नाहीये. ते व्यसनाधीन झालं, नशेली झालं. काय केलं तुम्ही? काय पैसा कमवून केलात? तुमच्या पोरावरती सुद्धा सुसंस्कृत करू शकला नाही. शोकांतिक आहे. तुमचा बापाला सुद्धा तुम्हाला ते पोरग सांभाळू शकत नाही. दुर्दैव आहे. काय कमवलं तुम्ही हो कमिशन घेऊन लोकांचं?
इकडं चिरफाड, तिकडं हे तिकडं ते, हे थांबवा. एवढंच मला बोलायचं आहे. एखाद्याचा कमिशनचा व्यवसाय असेल तर तो कमिशन खाईल, परंतु तुम्ही नोकऱ्या करून लोकांचं पैसे, घामाचा पैसा खाऊ नका वरच्या टाळवरचा. एवढंच मला सांगायचं आहे. आणि हे थांबवा. ह्या साधू संतांच्या, थोर पुरुषांच्या पदस्पर्शाने झालेल्या मायभूमीला आहे ना कुठेतरी काळीमा फासू नका. मायबाप हो, काय आपण त्यांच्या जयंत्या करून आणि त्यांच्या विचारांना आपण वेशीवरती ठेवलं ना आपण इथं कमिशन खातो. लाजा वाटल्या पाहिजेत ना आपल्याला. जरा हे थांबवा कुठंतरी. एवढे बोलून मी इथेच थांबतो. जय जवान जय किसान.